ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन उत्पत्ती याचा 48 अध्याय 9 ते 12 वचन. उत्पत्ती याचा 48 अध्याय 9 ते 12 वचन. योसेफ आपल्या बापास म्हणाला, हे माझे मुलगे, देवाने मला हे या देशी दिले. तेव्हा तो म्हणाला, त्यास माझ्या जवळ आण, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. इस्रायलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यास त्याच्या जवळ नेले, तेव्हा त्याने त्याचे चुंबन घेऊन त्यास आलिंगन दिले. इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे तोंड पुनरुपी माझ्या दृष्टीस पडेल याची मला कल्पना नव्हती, पण आता पहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे. मग योसेफाने त्यास त्याच्या मांडीवरून काढिले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, उत्पत्ती याचा 48वा अध्याय आणि वचने 9 ते 12 या वचनापर्यंत, या ठिकाणी आम्ही पाहतो की कोणीतरी योसेफास सांगितले की आपला बाप जो आहे हा आजारी आहे. तेव्हा तो आपले 2 मुलगे मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो याकोबाकडे गेलेला आहे. आणि योसेफ जो आहे आपल्या बापास म्हणाला, हे माझे 2 मुलगे आहेत, देवाने मला या देशी दिले. तेव्हा तो म्हणाला, त्यास माझ्या जवळ आण, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. आम्ही पाहतो की याकोबाची जी दृष्टी आहे ती वयाने मंद झाली होती आणि म्हणून त्याला बरोबर दिसतही नव्हतं. आणि आम्ही पाहतो की योसेफाने त्यास त्याच्याजवळ नेलं आणि त्याचे चुंबन घेऊन त्यास आलिंगन दिले. आम्ही पाहतो की आज आम्हाला आमच्या लेकरांना देवाकडे जाणं आणि त्याचा आशीर्वाद घेणं हे आज आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. खरं तर पाहिलं तर योसेफाचं जीवन
एक चांगल्या प्रकारे होतं, राजवाड्यामध्ये होतं, सगळं काही सगळ्या गोष्टींचा त्याच्यासाठी पुरवठा होता. परंतु तो देवाच्या भयामध्ये चालणारा, देवाच्या मार्गामध्ये चालणारा असल्या कारणानं त्याने फक्त जे श्रेय आहे देवाला आणि त्याच्या कार्याला दिलेला आहे. कारण योसेफाचं जीवन, त्याचा जीवनाचा जो प्रवास आहे तो अतिशय खडतर होता आणि या खडतर प्रवासामधून दुसऱ्या प्रांतामध्ये तो त्या ठिकाणी एक गुलाम म्हणून विकला गेला. परंतु देवाने त्याला गुलामाचं एक त्या ठिकाणी मोठा अधिकारी, पंतप्रधान बनवलेला आहे. आणि आम्ही पाहतो की देवाने एवढंच नाही तर त्याला संतती देऊन देखील आशीर्वादित केलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की याकोब म्हणाला की मला असं वाटत नव्हतं की माझी पुनरुपी तुझी भेट होईल, परंतु देवाने ही भेट घडवून आणलेली आहे. आणि तो जो आहे या ठिकाणी योसेफाच्या दोन्ही लेकरांना आशीर्वाद देत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आज आम्ही या शास्त्राभागावरून आम्हाला परमेश्वर हे शिकवतो की आम्ही देवाकडे जाणं आणि त्याचा आशीर्वाद मिळवणं हे आज आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही जीवनामध्ये कितीही पुढे जाऊ, प्रथम स्थान हे आमच्या जीवनामध्ये देवाला देणं हे खूप महत्वाचं आहे. कारण आमचा ज्या जीवनाचा कायापालट आहे तो करणारा परमेश्वर आहे. कारण आमची उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, तो जो आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता त्याच्यापासून आहे. आणि म्हणून जशी योसेफाची देवाने भरभराट केली तसंच त्याच्या लेकरांची देखील भरभराट व्हावी, लेकरांना देखील आशीर्वाद मिळावा. आणि म्हणून तो आपल्या पित्याकडे दोन्ही लेकरांना घेऊन जात आहे. तर म्हणून देवाला धन्यवाद देऊया की आपल्याला देखील देवापाने अशाच प्रकारे कृपा पुरवावी आणि आपण देखील त्याच्या पायापाशी जावं आणि त्याच्या कार्याचं गुण गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे व्हावं. म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करू. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की पुन्हा एकदा तू आमच्यावरती दया आणि कृपा केलीस आणि आजचा दिवस दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू देवाप्पा, आम्ही देखील आमच्या परिवाराला, आमच्या लेकरांना देवा तुझ्याकडे घेऊन यावं आणि देवा तुझा आशीर्वाद आहे बापा प्राप्त करून घ्यावा. यासाठी देवा तू आम्हाला ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य दे. प्रभू तुझा अनुग्रह दे तुझ्या मार्गात चालण्यासाठी. योसेफासारखं प्रभू देवाप्पा पाप विरहित जीवन जगण्यासाठी, पापाच्या वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहण्यासाठी देवाप्पा तू आम्हाला सहाय्य कर. आणि प्रिय बापा, तुझ्या नावाचं गौरव आणि महिमा प्रभू तू करून घे. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व आम्ही देवा तुझ्या स्वाधीन करतो. देवाप्पा, जसं पवित्र परमेश्वरा याकोबानं योसेफाच्या लेकरांना आशीर्वादित केलं तसंच देवाप्पा आम्ही देखील तुझे लेकर आहोत. प्रभू देवाप्पा, जितक्याने तुझा प्रभू स्वीकार केलेला आहे तितक्यांना तुझे प्रिय लेकर होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून देवाप्पा तुझ्या अधिकारामध्ये तू आम्हाला आशीर्वादित कर आणि प्रिय बापा तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो आणि येशूच्या नावामध्ये लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.